वारकऱ्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं अशी भूमिका नाही आहे. आणखीन एक गोष्ट सांगू का दादा मी तुम्हाला, की मी आपल्याला नम्रपणे सांगतो की मी काय फेटा घातला, इथं बसलो, फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो मी पहिल्यांदा आलो ना की ते स्लीवलेस घातलेले जे मुलं येतं माझं सारखं लक्ष जायचं तिकडे. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो हे व्हायचं. आपण साधी लोक आहे, आपण साधे आहे ना, आपण सहज आहे असं होतं. मी असा विचार केला की मला ते असं होतं. मात्र वारीमध्ये नदीच्या घाटावर आंघोळ करणाऱ्या काही महिला, आता ही भावनाच अंतःकरणातनं उमटणं ही माऊलीची कृपा नाही का हो? अंतःकरण स्वच्छ होत जाणं, कुणी कसं राहावं काय, विकारच उत्पन्न होण्याच्या आहे ना त्या जो काय उमाळा आहे, तो उमाळा चालता चालता संपून जाणं, एवढं अंतःकरण शुद्ध होणं, इतकं अंतःकरण पांढरं होणं, ही वारीची गोष्ट आहे. वारीमध्ये कुणाला तरी म्हणजे कुणीतरी बाई आहे म्हणून तिला आहे ना नाकारूही नका आणि तिला स्वीकारूही नका. कुठलाही अहंगंडही ठेवू नका आणि कुठलाही न्यूनगंडही ठेवू नका. ही वारीची भूमिका आहे.